जितेंद्र आव्हाड आणि पडळकर यांच्यातला वाद हा काही संपायला तयार नाही। जितेंद्र आव्हाड आणि पडळकर यांच्यानंतर आता कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या धक्काबुक्की झाली आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांजवळ या दोघांचेही कार्यकर्ते भिडलेले आहेत। काल देखील पडळकर आणि आव्हाड यांच्यामध्ये जोरदार वाद झालेला होता। अगदी शिवीगाळीपर्यंत प्रकरण गेलेलं होतं आणि त्यानंतर आता हा सगळा प्रकार विधान भवनाच्या पायऱ्यांवर घडला। आणि नंतर आमदार रोहित पवार बोलतायत, पाहूया। नितीन देशमुखांना कुणी मारलं, कुणी हातापायी तिथे केले अध्यक्ष महोदय, याचा त्या ठिकाणी आजच्या आज त्याच्यावर आपण लक्ष देऊन त्या व्यक्तीवर कारवाई करणं अध्यक्ष महोदय महत्त्वाचं आहे। महोदय, ये पूरी घटना को मैंने अपने आंखों से देखा है और एक महिला होने के नाते जब हम अंदर आते हैं और इतने मर्द आसपास होते हैं और ऐसी कोई घटना जब अचानक से होती है और सारे मर्द एक तरफ एक डायरेक्शन में भागते हैं, तो हम महिलाओं को ऐसे टाइम पे संरक्षण कौन देता है? आपण हा जो सगळा प्रकार घडलेला आहे त्याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। वेदांत देव आपल्यासोबत आहे। वेदांत, काय नक्की प्रकार घडला? आपण ज्या प्रकारे बघितलं, जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते हे विधान भवनाच्या म्हणजे अगदी पायऱ्यासमोर होते आणि त्याच दरम्यान दोघांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं। सुरक्षा रक्षक हे आले आणि त्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीसं गोंधळाचं वातावरण आपल्याला तिथे पाहायला मिळालं आणि त्यानंतर हा वाद सोडवण्यात आला। मात्र 5 ते 10 मिनिटं हे वाद सोडवण्यामध्ये लागलेले आपल्याला पाहायला मिळाले। कालही आपण बघितलं, गोपीचंद पडळकर त्यासोबतच जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये काल वाद झाला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा विधान भवनामध्ये दोन कार्यकर्ते, दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते हे समोरासमोर